कुणाचा बाप जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। हे सरकार हप्ते सरकार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। नाव न घेता रावसाहेब दानवेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला। काही लोक पराभूत झाल्यानंतर रात्री झोपत नाही, रात्री खडबडून जागे होतात। मी जरी पराभूत झालो असलो तरी मला शांत झोप लागते, दानवेंचं वक्तव्य। तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन महाराष्ट्रात वाढलंय। शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान जयंत पाटलांचं वक्तव्य। ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड। तारा भवाळकर लोकसंस्कृतीच्या अभ्यासक। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना स्मारक का नाही, संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला सवाल। संभाजीराजे छत्रपती यांच्याकडनं अरबी समुद्रात शिवस्मारकाची पाहणी। शिवस्मारक झालं पाहिजे अशी आमचीही इच्छा, मात्र स्मारकाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण हे देखील संभाजीराजे यांनी पाहिलं पाहिजे। संभाजीराजेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका। माजी मंत्री मनीषा निमकर यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।